नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात अगदी आवडीने खाल्ला जातो. एकदम पारंपरिक, चविष्ट आणि पौष्टिक. हो, बरोबर ओळखलत. आज आपण थालीपीठाची कला शिकणार आहोत. तर मग थालीपीठ म्हणजे नेमकं काय, बरोबर? सोप्या भाषेत सांगायचं तर हा महाराष्ट्रातला एक सुपर पॉप्युलर आणि हेल्दी नाश्त्याचा प्रकार आहे. याची खासियत काय माहितीये? याचं पीठ हे साध्या पिठासारखं नाही, याला भाजणी म्हणतात. म्हणजे त्यात ज्वारी, बाजरी, गहू, डाळी असं बरंच काही भाजून मग दळलेलं असतं आणि यामुळेच त्याला ती एक खास खमंग चव येते. आणि हो, याला खाण्याची खरी मजा तर गरमागरम लोणी, दही किंवा लोणच्या सोबतच आहे. चला तर, कुठलीही रेसिपी बनवताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे साहित्य जमवणं. आणि थालीपीठाची खरी चव तर त्याच्या ताज्या पदार्थांमध्ये आणि मसाल्यांमध्येच दडलेली आहे. बघूया तर मग आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. ठीक आहे, तर ही आहे आपली लिस्ट. सगळ्यात महत्त्वाचं थालीपीठाची भाजणी. त्यानंतर चव आणि सुगंधासाठी एकदम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर. मसाल्यांमध्ये फक्त थोडंसं जिरं, हळद आणि ज्यांना जरा झणझणीत आवडतं त्यांच्यासाठी लाल तिखट. अर्थात चवीनुसार मीठ, पीठ मळण्यासाठी पाणी आणि भाजण्यासाठी तेल किंवा तूप हे तर लागणारेच. ओके, साहित्य सगळं जमले. आता वळूया रेसिपीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे थालीपीठाच्या हृदयाकडे, पीठ मळण्याच्या प्रक्रियेकडे. कारण सगळा खेळ इथेच आहे. पीठ जर का व्यवस्थित मळलं गेलं तरच थालीपीठ मऊ आणि खुसखुशीत बनतं. त्यामुळे ही स्टेप अजिबात चुकवायची नाही. तर करायचं काय आहे? सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात भाजणी घ्या. आता त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर आणि आपले सगळे कोरडे मसाले टाका. हे सगळं आधीच एकत्र का करायचं? कारण यामुळे सगळे फ्लेवर्स पिठामध्ये छान मुरतात. मग थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायला घ्या. एकदम पाणी ओतायचं नाहीये. लक्षात ठेवा, आपल्याला पीठ मध्यम घट्ट हवंय. म्हणजे पोळीसारखं खूप मऊ पण नको आणि भाकरीसारखं खूप घट्ट पण नको. चला तर मग, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग आणि खरं सांगायचं तर कलात्मक भाग, थापण्याची आणि भाजण्याची कला. इथेच खरं कौशल्य पणाला लागतं. हे बघा, प्रोसेस खूप सोपी आहे. सगळ्यात आधी तवा मध्यम आचेवर तापत ठेवा. मग एक ओलं कापड किंवा केळीचं पान घ्या. त्यावर पिठाचा गोळा ठेवून हातानेच त्याला गोल आकार द्या. आता एक गंमत आहे. याला मध्ये एक आणि कडेने 2-3 छोटी छिद्र करायची. का? कारण यामुळे तेल किंवा तूप आतपर्यंत जातं आणि थालीपीठ एकदम मस्त आतून बाहेरून सारखं भाजलं जातं. आता हे थापलेलं थालीपीठ अलगद उचलून गरम तव्यावर टाका. त्या छिद्रांमधून आणि कडेने मस्त तेल किंवा तूप सोडा आणि दोन्ही बाजूनी सोनेरी खरपूस होईपर्यंत भाजा. तो रंग आला की समजायचं आपलं थालीपीठ तयार. आणि हे बघा, आपलं गरमागरम खमंग थालीपीठ खाण्यासाठी अगदी तयार आहे. आहाहा, याचा जो सुगंध येतोय ना, तोच अप्रतिम आहे. पण थांबा, हे थालीपीठ एकटं खाण्यात मजा नाही. याची खरी मजा तर त्याच्या सोबत्यांसोबत आहे. विचार करा, गरमागरम थालीपीठावर ठेवलेला पांढऱ्या लोण्याचा गोळा किंवा थंडगार दही किंवा मग चमचाभर साजूक तूप आणि तोंडी लावायला थोडं आंबट तिखट लोणचं असेल तर क्या बात है. प्रत्येक घास म्हणजे चवीची एक वेगळीच दुनिया. आता एक खास गोष्ट सांगतो. या थालीपीठाला अजून हेल्दी आणि टेस्टी बनवता येतं. कसं? तर पीठ मळताना त्यात थोडा किसलेलं दुधी किंवा गाजर किंवा बारीक चिरलेली मेथीची पानं घालायची. बघा, चव तर वाढेलच, पण त्याचबरोबर ते अजून पौष्टिकसुद्धा होईल. मुलांसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. तर मग हे सगळं ऐकून आणि बघून एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या चविष्ट थालीपीठासाठी परफेक्ट जोडी कोणती? पांढरं लोणी, थंडगार दही की आंबट गोड लोणचं? खरं तर प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते आणि मला वाटतं हीच तर या पदार्थाची खरी गंमत आहे.